आजच्या काळात आपण मुलांना वाढवत नाही, आपण फ्युचर सिटिझन्सना वाढवत नाही, तर आपण स्क्रिनिझन्सना वाढवतो आहे. टॉडलर्स म्हणा, 2 ते 6 वर्षामधली मुलं म्हणा, कुमारावस्थेतील मुलं म्हणा, किशोरावस्थेतील मुलं म्हणा किंवा ॲडल्ट्स कुणालाही घ्या, सगळेजण स्क्रोलिंग करता आहेत, गेमिंग करता आहेत, सोशल मीडियावरती आपले तास दिवसातले 6 ते 7 तास ॲव्हरेज घालवत आहेत. लहान मुलं पण त्याच्यात पाठी नाहीत. फक्त प्रमाण 2 ते 4 तास आहे. टीनेजर 6 ते 7 तास आहे. ॲडल्टसुद्धा 6 ते 8 तास आहेत. ऑनलाईन गेमिंगमध्ये ही मुलं तर इंडियामध्ये, भारतामध्ये 11,000 कोटी रुपये दरवर्षी ऑनलाईन गेमिंगला देत आहेत. ॲडल्टसुद्धा त्याच्या पाठी नाही आहेत. ते 8,000 कोटी रुपये या गेमिंग सोशल मीडियामध्ये घालत आहेत. आणि तेवढंच नाही तर ही मुलं, इंडियन ॲव्हरेज चाइल्ड इज स्पेंडिंग, टीनेजर इज स्पेंडिंग 15,000, 1500, नॉट 1000, 1500 ते 3,000 रुपये दर महिन्याला गेमिंग पाठी घालवतो आहे. 30 तास आठवड्यातले स्क्रीनला देतो आहे. म्हणजेच ते इक्विवॅलंट टू एक पार्ट टाईम जॉब आहे. पण प्रोडक्टिव्हिटी 0 आणि प्रॉब्लेमचा डोंगर. कसले प्रॉब्लेम? फिजिकल, इमोशनल, शारीरिक, भावनिक, मानसिक आणि सामाजिक. कुठेही होलिस्टिक डेव्हलपमेंट होत नाही. कशाने होत नाही? कारण हे गेमिंग, ही स्क्रीन तुम्हाला काय देते? खूप आनंद देते, पण टेम्पररी आनंद, तात्पुरता आनंद. कारण ते तात्पुरते डोपामाइन तयार करतात. हे गेम्स, हे प्रोग्रॅम्स, ही सोशल मीडिया अशा तऱ्हेने डिझाईन केले आहे की ते तुमचा मेंदू टेम्पररी डोपामाइन रिलीज करतील आणि तुम्हाला टेम्पररी प्लेजर देईल, टेम्पररी एक्साइटमेंट देतील, टेम्पररी ॲडव्हेंचरचं फिलिंग देतील. पण त्याचा लॉंग इफेक्ट, फिजिकल हेल्थ गॉन, मेंटल हेल्थ गॉन, स्लीप डिप्रिवेशन, झोप जाते आणि झोप नसल्यामुळे अनेक प्रॉब्लेम्स होतात. मानसिक प्रॉब्लेम होतात, हॅल्युसिनेशन्स होतात, डिल्युजन्स होतात आणि मग मानसिक समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे. मुलांना पैशाचा व्हॅल्यू कळत नाही असं वारंवार सांगितलं जातं. त्यांना नका दोष देऊ. ह्या कंपन्या मुलांना व्हर्च्युअल करन्सीची सवय लावत आहे आणि त्यामुळे सो दॅट they will not learn the real value of the money. The programs are designed in such a way की मुलं सारखी त्याच्याकडे अट्रॅक्टेड होतील, कारण हे प्रोग्राम्स त्यांच्या टेम्पररी डोपॅमाइन तयार करतं, जे त्यांना एक एक्साइटमेंटची फिलिंग देतं. हे आपल्याला कुठेतरी थांबवायलाच पाहिजे. कारण आपल्या मुलांचं आपलं आयुष्य कोण दुसरा कंट्रोल करू नये आणि करायला देऊ नये. आणि हे आपलं आयुष्य हे स्क्रीन वर्ल्डपासून रिअल वर्ल्डमध्ये वळवण्यासाठी मी घेऊन येते आहे पुढचे 5 दिवस वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज, ज्या तुम्हाला आणि तुमच्या मुलांना, टॉडलर्स, टीनेजर्सना मदत करेन त्याच्यापासून दूर जाण्यासाठी. स्क्रीन जरूर वापरा, पण विथ पर्पज, नॉट विदाउट पर्पज. कृपा करा आणि मला फॉलो करा. पुढचे 5 दिवस मला व्हिडिओ आपले शेअर करा मित्रांबरोबर, नातेवाईकांबरोबर आणि सगळ्यांनाच त्याचा फायदा घेऊन दे. कारण माझं मिशन आहे नो स्क्रीन वर्ल्ड बट रिअल वर्ल्ड. तर उद्या आपण पहिल्या स्टेपने सुरू करूया. त्याचं नाव आहे फोन बेड.